माजी मंत्री जयंत पाटील यांच्याविषयी भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी अगदी थोड्याच दिवसांपूर्वी अतिशय वादग्रस्त वक्तव्य केलं होतं। पुढे या वक्तव्याचा राज्यभर तीव्र निषेध झाला। इतकंच नाही तर शरद पवार यांनी स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन करून या प्रकरणाची दखल घेण्याची विनंती केली। पुढे यावर फडणवीस यांनी स्पष्ट केलं की पडळकरांच्या वक्तव्याचं मी समर्थन करणार नाही, हे महाराष्ट्राच्या संस्कृतीला शोभणारं नाहीये। इतकंच नाही तर गोपीचंद पडळकरांना पक्षाकडून समज देखील देण्यात आला। मात्र त्यानंतरही गोपीचंद पडळकर जयंत पाटील यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य करत असल्याचं पाहायला मिळतंय। परिणामी फडणवीसांनी तंबी दिल्यानंतरही पडळकर काही थांबत नसल्याचं दिसतंय। त्यामुळे पडळकर फडणवीसांना घाबरत नाहीयेत का? आणि महत्त्वाचं म्हणजे पडळकरांना कोणाचं अभय आहे असा प्रश्न आता राजकीय वर्तुळात उपस्थित केला जातोय। सांगलीतल्या दसरा मेळाव्यात नेमकं काय घडलंय याबद्दलच आपण जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून। दरम्यान तुम्ही चॅनलवर नवे आला असाल तर इकडे खाली दिसत असलेल्या सबस्क्राइब बटनवर तेवढं क्लिक करा आणि महत्त्वाचं म्हणजे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर जतमध्ये आयोजित करण्यात आलेल्या दसरा मेळाव्यात पडळकरांनी जयंत पाटलांवर टीका केली। महत्त्वाचं म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी समज देऊनही पडळकरांनी पुन्हा वादग्रस्त वक्तव्य केलंय। याआधी पडळकरांनी जयंत पाटलांच्या वडिलांबाबत टीका केली होती, मात्र यावेळी थेट तुझ्या कोणत्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं असं म्हणत गोपीचंद पडळकरांनी जयंत पाटलांवर जहरी टीका केली आहे। तसेच जातीवंत पाटील असाल तर मला तारीख आणि वेळ सांगा, मी वाळव्यात येतो असं म्हणत त्यांनी थेट जयंत पाटलांना आव्हान दिलंय। तुम्हाला सांगते, जयंत पाटलांवर याआधी वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या गोपीचंद पडळकरांचा निषेध करण्यासाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीने याआधी सांगलीमध्ये संस्कृती बचाव कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं। त्यावेळी जयंत पाटलांचे निकटवर्तीय असलेल्या दिलीप पाटील यांनी गोपीचंद पडळकरांवर टीका केली होती आणि दिलीप पाटलांनी केलेल्या त्याच टीकेचा समाचार घेताना गोपीचंद पडळकरांनी दिलीप पाटील यांचा वाळव्याचा कुत्रा असा उल्लेख केला। आणि एवढाच नाही तर मी सुभेदार मल्हाररावची औलाद आहे, तुम्ही जर माझ्या डोक्यात जाण्याचा प्रयत्न केला तर ती तुमच्यासाठी काळी कुट्ट अंधाराची रात्र असेल, अशा कठोर शब्दात गोपीचंद पडळकरांनी जयंत पाटलांना आव्हान दिले। बरं, फक्त दिलीप पाटीलच नाही तर जयंत पाटील यांच्याविषयी बोलताना आमदार गोपीचंद पडळकर यांची जीभ घसरल्याचं पाहायला मिळालं। मंगळसूत्र चोरीच्या आरोपांवर बोलताना गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटील यांना लक्ष्य केलंय। जयंत पाटील यांच्या कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं हे त्यांनी सांगावं असं वक्तव्य गोपीचंद पडळकर यांनी केलंय। पुढे गोपीचंद पडळकर म्हणालेत की तुम्ही सगळेजण गोपीचंदला टार्गेट करतात, पण त्याचं कारण काय आहे? त्यांना माहिती आहे की मी लोकांना जागा करतोय, हे सगळ्यात मोठं त्यांचं दुखणं आहे। माझ्यामुळे लोक त्यांना नमस्कार करायचे बंद करतात आणि लोकांनी त्यांना घरी बोलवायला आणि जेवायला बंद केलंय असं पडळकर भर मेळाव्यात म्हणाले। पुढे पडळकर म्हणतात, माझी लढाई प्रस्थापितांच्या विरोधातील आहे, ज्यांनी कारखाने ढापले त्यांच्या विरोधात आहे। तुम्ही मला मंगळसूत्र चोर म्हणता। जयंतरावांना माझा सवाल आहे की तुमच्या कितव्या नंबरच्या बायकोचं मंगळसूत्र मी चोरलंय ते लोकांना सांगा, अशी खोचक आणि जहरी टीका गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटलांवर केली आहे। त्यामुळे आता त्यांच्या या वक्तव्यामुळे राष्ट्रवादीकडून तीव्र निषेधाची शक्यता वर्तवली जाते। परंतु दुसरीकडे मुख्यमंत्री फडणवीसांनी तंबी दिल्यानंतरही पडळकरांना कोणाचं अभय आहे असा प्रश्न आता राजकीय वर्तुळात उपस्थित केला जातोय। तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी लगेचच सबस्क्राइब करा प्राईम टाइम महाराष्ट्राला।